तिवसातील स्वर्गीय लालासाहेब देशमुख शिक्षण महाविद्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा। अमरावती प्रतिनिधी कांचन कारमोरे। तिवसा येथे मानवसेवा प्रतिष्ठानद्वारे संचालित आणि संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ संलग्नित स्वर्गीय लालासाहेब देशमुख शिक्षण महाविद्यालयात आज संविधान दिन कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या कार्यक्रमाला विद्यार्थी, प्राध्यापक आणि मान्यवर अतिथींची मोठी उपस्थिती होती। कार्यक्रमाची सुरुवात अतिथींच्या आगमनाने झाली। कुमकुम तिलक, दीप प्रज्वलन आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेच्या पूजनाने संविधान दिनाचा शुभारंभ करण्यात आला। स्वागत गीताने वातावरण भारावून गेले। अतिथींचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले। प्रास्ताविका कुमारी प्रणवी कडू मॅडम, बीएड भाग 1 ची प्रशिक्षणार्थी यांनी केले। कार्यक्रमादरम्यान भावस्पंदन या विशेष उपक्रमाचे विमोचनही करण्यात आले। विद्यार्थ्यांनी मांडलेल्या मनोगताने उपस्थितांना संविधानाची मूल्ये आणि त्यांचे महत्त्व पुन्हा अधोरेखित केले। तसेच भारताची उद्देशिका सामूहिकतेने म्हणण्यात आली। यानंतर प्रमुख अतिथींमध्ये माननीय सहाय्यक प्राध्यापिका अश्विनी ठाकरे मॅडम आणि ग्रंथपाल अर्चना घोरमाळे मॅडम यांनी संविधानाच्या प्रास्ताविकेचे महत्त्व, नागरिकांचे हक्क, कर्तव्य आणि आजच्या पिढीची जबाबदारी याविषयी मार्गदर्शन केले। कार्यक्रमाचे अध्यक्ष उद्गार प्राचार्य माननीय डॉक्टर सुजाता तायडे मॅडम, स्वर्गीय लालासाहेब देशमुख शिक्षण महाविद्यालय तिवसा यांनी केले। त्यांनी विद्यार्थ्यांना संविधानातील तत्वे आत्मसात करून लोकशाही बळकट करण्याचे आवाहन केले। तर सूत्रसंचालन बीएड भाग 1 ची प्रशिक्षणार्थी कुमारी कांचन कारमोरे मॅडम यांनी अतिशय प्रभावीपणे केले। तर आभार प्रदर्शन बीएड भाग 1 ची प्रशिक्षणार्थी कुमारी राजेश्वरी गौरखेडे मॅडम यांनी केले। संविधान दिनाच्या कार्यक्रमामुळे महाविद्यालय परिसरात प्रबोधनाचा, जागरूकतेचा आणि राष्ट्रभावनेचा संदेश पोहोचवल्याची भावना उपस्थितांना व्यक्त केली। धन्यवाद।